इयत्ता 4 विषय मराठी. कौतुकाची थाप. संपूर्ण स्वाध्याय. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा. सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? आकाशात काळे काळे ढग जमले. झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या. पालापाचोळा व कागद हवेत उडू लागले. गोट्याचे छप्पर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. प्रश्न दुसरा आहे. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. अ. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. आ. मुलांनी डावे सोडून वासराला बाहेर आणले. इ. मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. इ. सोसाट्याचा वारा सुटला होता. उ. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. याचा योग्य क्रम असा लावता येईल. वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते. 1. सोसाट्याचा वारा सुटला होता. 2. मुलांनी डावे सोडून वासराला बाहेर आणले. 3. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. 4. आणि मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. 5. हा क्रम योग्य राहील. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. प्रश्न दुसरा आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कामांची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. आणि तिसरा आहे. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. प्रश्न पहिला. पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. उत्तर. आकाशात काळे ढग जमा होतात. पाऊस पडतो. झाडे हिरवीगार होतात. नद्या, ओढे व तलाव पाण्याने भरतात. वातावरण आल्हाददायक होते. प्रश्न दुसरा. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती मित्रमैत्रिणींना सांगा. उत्तर. मी शाळा आणि घर परिसर स्वच्छ ठेवतो. गरजू लोकांना मदत करतो. झाडांना पाणी घालतो. मित्रांना अभ्यासात मदत करतो. प्रश्न 3. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल? उत्तर. मला खूप आनंद होईल. आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. माझा आत्मविश्वास वाढेल. चर्चा करूया. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? उत्तर. मी त्याला सुरक्षित ठिकाणी नेईन. त्याला पाणी व अन्न देईन. पशुवैद्यक किंवा प्राणीमित्रांची मदत घेईन. लिहिते होऊया. प्रश्न पहिला. वासरू आणि गाय यांच्यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. वासरू म्हणाले, आई तू आलीस, किती उशीर केलास? गाय म्हणाली, काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. वासरू, आई मला खूप भीती वाटत होती. गाय, बाळा काळजी करू नकोस, तू सुरक्षित आहेस ना? वासरू, हो आई, काही मुलांनी माझी मदत केली. गाय, खूप छान, ती मुले खरोखरच दयाळू आहेत. वासरू, त्यांनी माझा जीव वाचवला. गाय, देव त्यांना नेहमी सुखी ठेवो. या संवादाला आपण मायेची भेट
असे शीर्षक देऊ शकतो. किंवा यापेक्षा वेगळे शीर्षक तुम्हाला सुचत असेल तर ते तुम्ही देऊ शकता. प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती लिहा. माझा आवडता प्राणी. कोणता प्राणी आवडतो? तुम्ही ठेवलेले नाव, त्याचं वर्णन, त्याचे गुण, तो का आवडतो? माझा आवडता प्राणी कोणता? कुत्रा. तुम्ही ठेवलेले नाव मोती. त्याचे वर्णन पांढऱ्या रंगाचा, गोंडस व चपळ आहे. त्याचे गुण इमानदार, हुशार व घराचे रक्षण करणारा आहे. तो का आवडतो? तो माझा चांगला मित्र आहे व सर्वांवर प्रेम करतो. खेळूया शब्दांशी. विरुद्धार्थी शब्द. सोपे, कठीण. आधी, नंतर. दिवस, रात्र. अंधार, उजेड. प्रश्न 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. अ. आई घरी आली. आ. चिमणी घरट्यात राहते. आणि ई. बोका दूध पितो. आई घरी आली. वडील घरी आले. चिमणी घरट्यात राहते. चिमणा घरट्यात राहतो. बोका दूध पितो. मांजर दूध पिते. प्रश्न 3. खालील वाक्यातील नाम ओळखा. अ. वासरू अधिक उठावदार दिसायचे. नाम आहे वासरू. आ. छपराचे पाचट पडायला सुरुवात झाली होती. छप्पर, पाचट. रवी, विनय, अनिल, अमित आणि वासराचा जीव वाचला. रवी, विनय, अनिल, अमित आणि वासरू. प्रश्न 4 आहे, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ. हंबरडा फोडणे. आ. कौतुकाची थाप देणे. ई. आटोकाट प्रयत्न करणे. ई. लक्ष वेधणे. अ. हंबरडा फोडणे. अर्थ मोठ्याने रडणे. वाक्य आहे, खेळणे हरवल्यामुळे मुलाने हंबरडा फोडला. आ. कौतुकाची थाप देणे. अर्थ शाबासकी देणे. वाक्य, चांगले काम केल्याबद्दल शिक्षकांनी मला कौतुकाची थाप दिली. ई. आटोकाट प्रयत्न करणे. अर्थ पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे. वाक्य, स्पर्धा जिंकण्यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केले. ई. लक्ष वेधणे. अर्थ आहे ध्यान आकर्षित करणे. वाक्य, सुंदर चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. प्रश्न 5. खालील शब्दांचे अर्थ शोधा व वाक्य तयार करा. शब्द बघा. छप्पर, खोपट, वादळ, वार्ता आणि प्राण. छप्पर अर्थ आहे घराचा वरचा भाग आणि वाक्य, पावसापासून बचावासाठी छप्पर असते. खोपट अर्थ जनावरांना ठेवण्याची जागा. वाक्य, गायी खोपटात बांधलेल्या होत्या.
वादळ, जोराचा वारा. वाक्य काल रात्री मोठे वादळ आले. वार्ता, अर्थ बातमी. वाक्य चांगली वार्ता ऐकून सर्वजण आनंदी झाले. प्राण, अर्थ जीव. वाक्य सैनिक देशासाठी प्राण अर्पण करतात. शब्द डोंगर तयार करा. वासरू. घर. वासरू, पांढरे वासरू, सुंदर पांढरे वासरू. आमचे सुंदर पांढरे वासरू. आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. गाईचे आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. लहान गाईचे आवडते आमचे सुंदर पांढरे वासरू. घर, सुंदर घर, माझे सुंदर घर. हे माझे सुंदर घर. हे माझे सुंदर घर आहे. हे माझे सुंदर रंगीत घर आहे. हे माझे सुंदर रंगीत मोठे घर आहे. प्रश्न 7. ओळखा पाहू मी कोण. कानात वारे भरले की बेफाम धावते. आई दूर गेली की हमरू लागते. वासरू. लांब माझी मान, उंच माझे अंग. झाडांची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा मी कोण. उत्तर जिराफ. आपण समजून घेऊया. खालील वाक्य वाचा. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. माझ्या शाळेत खूप विद्यार्थी शिकतात. सायली हुशार मुलगी आहे. मी आज निळा सदरा घेतला. तिला अर्धा लाडू दिला. अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत ते पहा. दिलेल्या वाक्यामध्ये अधोरेखित केलेले शब्द नामाविषयी विशेष माहिती सांगतात. हिरवीगार झाडे, झाडे हिरवीगार आहेत. हुशार मुलगी, मुलगी हुशार आहे. अर्धा लाडू, लाडू अर्धा आहे. खूप विद्यार्थी खूप आहेत. निळा सदरा, सदरा निळ्या रंगाचा आहे. हे सर्व शब्द नामाविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणून या शब्दांना विशेषण असे म्हणतात. चला वाचूया. खालील निमंत्रण पत्रिका वाचा. त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. निमंत्रण पत्रिका. जी.प.प्रा. वडगाव. सप्रेम नमस्कार. जी.प.प्रा. वडगाव येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. प्रमुख पाहुणे आहेत माननीय सदानंद तांबे, नामवंत लेखक, विषयतज्ञ. कार्यक्रमाची वेळ आहे सकाळी 8 ते 11, तारीख 5 सप्टेंबर आणि निमंत्रक मुख्याध्यापक जी.प.प्रा. वडगाव. आता या ठिकाणी हे प्रश्न दिलेले आहेत. प्रश्न पहिला आहे, निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे? उत्तर शिक्षक दिन कार्यक्रमाची आहे. ही जी निमंत्रण पत्रिका आहे ती शिक्षक दिन या कार्यक्रमाची आहे. 2. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे? उत्तर आहे जी.प.प्रा. वडगाव. कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे ते स्थळ आहे जी.प.प्रा. वडगाव. 3. कोणत्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला आहे? उत्तर
दिनांक 5 सप्टेंबर रोजी, म्हणजे हा कार्यक्रम 5 सप्टेंबर शिक्षक दिन या दिवशी आयोजित केला आहे. चौथा आहे, शिक्षक दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहे? उत्तर, माननीय सदानंद तांबे. ते नामवंत लेखक व शिक्षण तज्ज्ञ आहेत. कंसात त्यांची पदवी लिहिलेली आहे. 5. या कार्यक्रमाचे निमंत्रक कोण आहेत? उत्तर आहे, मुख्याध्यापक जी प. प्राशाळा वडगाव हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.